त्याला थोडस विज्युअल्स घेऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. दादा तुम्ही थोडं साईड द्या, काय नाही होणार. सर थोडंसं पुढे काय तुम्ही प्रयत्न केला सामोपचाराचा पण झाला नाही. कसं आहे मी आणि सर्व आमचे महापालिकेचे अधिकारी आम्हाला खूप शांतपणे आणि सिरियसली म्हणजे लोकांसाठी काही चांगलं काम करण्याची इच्छा असते म्हणून आमची मीटिंग सुरू होती. आज व्हिजिटर डे नसताना सुद्धा मी प्रत्येकाला भेटलो. समजा जर कोणी आले तर माझे पीए सांगत होते की सर हे आलेले आहे, तर मी सांगतो की ठीक आहे त्यांना सांगा 2 मिनिट बसतील. आज सुद्धा मी सर्वांना भेटलो. आज आमची मीटिंग सुरू होत असताना आमचे 50 अधिकारी सोबत बसून अचानक मीटिंग हॉलमध्ये कुठलाही विषय नसताना एक व्यक्ती असा धावून आला आणि म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो ना की भाई तुमचा विषय काय, तुम्हाला काही अप्लिकेशन द्यायचं आहे, तुमचं काही पेंडिंग काम आहे किंवा काही सामाजिक विषय तुमच्याकडे, असं काहीच न होतं त्यांच्याकडे. आणि शेवटी ज्या पद्धतीने तो माझ्या मीटिंग हॉलमध्ये एंटर केला असा म्हणजे कोणीही सिव्हिलाइज व्यक्ती असं करत नाही. आणि असं की मी 4दा आमदारकीला उभे होतो, नगरसेवक होतो, तुम्ही मला ओळखत नाही. अरे ओळखत नाही तरी तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून. आणि हे सगळे काहीतरी कारण नसताना विषय वाढवून हे वाद घालला. मी त्यांना बोललो की साहेब बाहेर निघलो आप, एवढेच बोललो हिंदीमध्ये. म्हणून त्याचे की तुम्ही कसा हिंदीमध्ये बोलले. शेवटी कसं आहे की मी दिवस रात्री मराठी बोलत असतो आणि असं काही माझी पहिली पोस्टिंग नाही आहे. 18 वर्ष झाला माझ्या नोकरीमध्ये. आणि बीड सारख्या ठिकाणी मी 4 वर्ष राहिलो कलेक्टर. म्हणजे मला मराठी येत नाही का, हे काय चुकीचा म्हणजे असं नाही करायला पाहिजे. हे फार गंमतचा मुद्दा आहे. पण मग बैठकीत नेमकं काय झालं, तुम्ही प्रयत्न केला, चर्चा झाली का नाही? नाही बेसिकली मी तर हाच विचार असतो की तुम्ही कशाला आले, तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा ना. त्याच्याकडे काहीच प्रश्न होता. माझे ठाम मत आहे जो कुठेतरी माझ्यासोबत वाद घालायला तो व्यक्ती आला होता. कारण मी एक व्यक्ती म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जो माझा समज आहे, जर त्याच्या हातात एक कागद पण नसेल, त्यांना काही सांगायचं पण नसेल तर कशाला तो आला. म्हणजे शेवटी मला वाटतं की ते प्री प्लांट काहीतरी वाद घालण्याच्या दृष्टीने तो आला होता. फार दुर्दैव आहे पुण्यासारखे सुंदर असं शहरात असं प्रवृत्तीच्या लोकांना भूमिका काय असणार आहे, कायदेशीर कारवाई करण्याचा विचार. हो, माझ्यासोबत 50 अधिकारी होते. मला एफआयआर करण्याची पण काही गरज नाही. माझ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की काय झालं, ते करतील ना काही सोबत. सर पण बैठकीत ते असं म्हणतात की खरं तर कायदेशीर तुम्ही त्यांना चुकीचा शब्द वापरला असं त्यांचं म्हणणं. मी एक प्रश्न विचारतो, शब्द कोण काय वापरला हा आपल्याला त्याच्यावर विचार करण्याऐवजी हा विचारला पाहिजे की तो मीटिंग होत असताना तो व्यक्ती आतमध्ये आला कसे. आणि आयुक्तांकडे माहिती नाही तो काय, मी एक शासकीय अधिकारी आहे, मला हे सगळ्या गोष्टीमध्ये पास करणे योग्य नाही. पण शेवटी मी इतका चांगला मराठी बोलतो मला पण माहिती आहे. पण मला असं कसं तुम्ही बोलतात की तुम्ही मराठी बोला किंवा नाही. व्यक्ती तुमच्या अंगावर धावून आला होता असं काही झालं त्याच्यामध्ये? बिलकुल झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने त्याची वागणूक होती मला वाटलं की त्यांचा काही राग आहे का माझ्यामध्ये, माझ्या विरोधात. पण तो पण मला कळला नाही की नेमके काय. सर सुरक्षा सगळी तुमच्या दालनाच्या बाहेर गेटवर इतकं सगळं असताना असं कसं आहे ना की कोणाला असं म्हणजे कोणी असं गृहीत धरत नाही ना की कोणी अचानक कमिशनरच्या मीटिंग हॉलमध्ये असा घुसणार, असं पण कोणीच करत नाही ना. सर पण मनसेचे पदाधिकारी सांगतात तुम्ही खाजगीत मान्य करताय की तुमच्याकडून चूक झाली पण जाहीररित्या बोलत नाही. माझ्याकडून अजिबात चूक झाली नाही. कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तुमची दिशाभूल करताय. व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे दिसताय गुंड असा शब्द वापरताना दिसताय. तो नेमका काय होता, तो शब्द कुठून आला, तुम्ही त्यांना उद्देशून आम्हाला गुंड बोलले असं? नाही तुम्ही सांगा, जर कोणी माझ्यासोबत गुंड व्यक्तीसारखे जर वागत असेल तर त्याला गुंड म्हणायला हरकत काय. हे काही असा अनपार्लिमेंटरी वॉर्ड नाहीये. एक कमिशनर सारख्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत शिवीगाळ करतात, त्यांना धमकी देतात, हा काय गुंड प्रवृत्ती नाही झाली का? आपण स्वतः विचार करून सांगा मला. ठीक, ओके, थँक्यू सर.